नमस्कार मंडळी, कसं काय? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लेजंड लाईव्हच्या नवीन एपिसोडमध्ये, ब्लॉगमध्ये. पहिल्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आपण एका लग्नासाठी चाललो मुंबईला. तर आज 24 तारीख आहे, दुपारच्या बरोबर 1:15 झालेत. आपण आता निघणार आहोत. हा लगेज बघतोय ना, सगळ्या फॅमिलीचा लगेज आहे. तो एकटा पोरगा मोठा घेऊन चालला आहे. 3 मजले खाली न्यायचं आहे, 3 मजले परत येताना पण वर आणायचे. चला. तर मित्रांनो, एक्स्ट्रा शूज, एक्स्ट्रा सामान, एक्स्ट्रा पप्पांची बिनकामाची एक्स्ट्राची बुटं जे पप्पा कधीच वापरत नाहीत आमचे, जे 4 व्हीलरमध्ये असेच बरेच वर्ष झाले पडून आहेत. भाई ए बाबा, ए बाबा, सॉरी उलटी गेली जराशी. परत आपण ट्राय करूया. अशा तऱ्हेने भाऊना 25 किलोचं लगेच बसवलेलं आहे. तर शूटला इथनं चालू होणार आहे. तुम्हाला फक्त ग्लिम्स देतो थोडे थोडे स्टार्टिंगचे, बट मजा खूप येणार आहे. ब्लॉग एन्जॉय करा, मी पण एन्जॉय खूप करणार आहे. आता मुंबईला जायला अजून 190 किलोमीटर बाकी आहेत. 190 किलोमीटर बाकी आहे. जरासा ब्रेक घ्यायचा म्हणून थांबलं आहे. तुझीच ऑन द वे प्युअर व्हेज रेस्टॉरंटला आम्ही आता थांबलेलो आहे. मागं दिसत असेल तुम्हाला. आणि आता विषय कसा आहे, आता इथनं पुढं गाडी मी चालवणार आहे. हायवेला लॉंग टर्ममध्ये जरासा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला. आता पुणे हायवे लागला आहे. पुणे हायवेच्या असं पासिंगला असं बोललं तरी चालतंय. तर चला जरासा रिफ्रेशमेंट घेऊया, निघूया काम 25 करायला. अजून त्या दोघींना काय पाहिजे बघू की तोवर ही ऑर्डर देता तयार होते. तुझं मिरची वडा आहे, पनीर वडा आहे. हां हे दे. अजून त्या दोघी नाही, पाणी घेतो ना, हे थंड पाहिजे. थंड पाणी ते 2 आयटम रात्री जेवत नाही वाटत. मग आम्ही जेवायचं हे बाबा सगळी मिळून खावा घ्या, असं काय मी एकटाच खाणार. माझ्या कपॅसिटीवर तुम्ही शंका घेऊ नका. मी चांगलंच खातोय आणि दाबून खातोय. परत सुवर्णामध्ये 2 जाऊन खाल्ले वडा. वडा प्रेमी झाल्या जाते. नाही पण तेच काय आवडाले पुन्हा हे बाबा डायरेक्ट स्विच ऑफ आमचं तू काय नाही बाई. तुम्हाला दोघी बाई तुमची ऑर्डर आम्ही देत नाही, स्वतःची ऑर्डर स्वतः देणे. चीज सँडविच एक दे. तुला काय चीज सँडविच, वडापाव आणि अजून एक वडापाव. अजून एक वडापाव. आमच्याकडं महाराष्ट्रीयन वडापाववाले प्रेमी जास्त. गाडी चालवताना मला एकदा पण झोप नाही आली. हां खरं साईडला बसल्यावर मम्मी बोलते ते खरं आहे. मी गाडीत झोपणार म्हणजे अरे काम नाही तर काय करायचं त्या गाडीत. हां बोल का, मागे बसले तरी झोप येते. गाडीतच बसले वाटत आहे ठीक असं. फिल्टर जॅम पांढरा लावला. हां दुसरा फोटो काढते. हे असले मस्त मस्त आयटम यायलेत ना. गुड. असला वडापाव पाहिजे. मम्मी तुला एक्सपेक्ट होतं का असला वडापाव मिळणार आहे? मला काय माहित नव्हतं.
आमच्याकडचे वडे वेगळे असतात, तिथले वडे वेगळे आहेत. पाववाले वाद मुंबईतले पाव खायचे. पनीर वडा, पनीर वडा विथ हरी चटनी. खाओ, एंजॉय. चलो शुरू करते हैं. तिथंच खायचं ना, एक कशाला आणायचं? ए बाई मला खायचं होतं. मग तिथेच तू कुठून यायचं? टीव्ही सिरियल मध्ये बाबा काम करतात बघ, त्यांचे सगळ्यांचे हॉटेलच आहेत. म्हणजे त्यांनी रेस्टॉरंट सगळीकडे खोललेले आहेत, त्यांची वेगवेगळे. हा ना, ते सद्गुरूवाल्याचं पण तसंच असणार काय? ते पण आता त्याचे ऍक्ट्रेस आहेत दोघं लोक म्हटल्यावरती त्यांनी उघडले असणार. बरं मम्मी, तुझं कधी हॉटेल उघडतेस? आम्ही मटन, चिकन, बिर्याणी याचं चालू करणार आहे फुलेवाडीला. हा काय, तुझ्या हातानं स्पेशली बनवून खायला घालणार लोकांना? येतील बघ पळून सगळे लोक. धावत येतील. आपण मुंबईला पोचलोय. दोस्ती फ्लेमिंगो. आमच्या भावाचं ज्याचं लग्न आहे त्याच्या घरी आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही मागा हे असलं कसलं घर आहे, मागं पुरं खंडर पडलेलं एम्प्टी स्पेस आहे. हा ॲक्च्युली रेफ्युज एरिया आहे. लग्नाचं घर आहे म्हटल्यावरती सगळी लोक असणार ना तिथं. उगाच त्यांना काहीतरी आपल्या बोलण्यामुळे डिस्टर्ब नको म्हणून आपण साईडला येऊन जरासं बोललं. रेफ्युज एरिया कोणाला माहिती आहे का नाही माहीत नाही. रेफ्युज एरिया हा इमर्जन्सीसाठी असतो. समजा काहीतरी क्रायसिस आला, काय इमर्जन्सी आली, इथे येऊन जे फ्लॅट ओनर्स आहेत त्यांनी थांबायचं, जेवढी पण लोक आहेत त्यांनी. मग इथनं रेस्क्यू करायसाठी बघा इथं जाळ्या पण लावल्या, खिडक्या वगैरे काय नाही. रेस्क्यू करायसाठी ओपन स्पेस असतो. पण खूप भारी जागा आहे. घर तुम्हाला दाखवलं असतं कारण सगळे लोक आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे कसं बरं वाटत नाही ना. चलो फिर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आपण पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. इंस्टाग्राम अकाउंटला पण आपल्या फॉलो करा. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक प्रत्येक ब्लॉगच्या एंडिंगला खाली मिळत राहते लिंक. फॉलो करा. सपोर्ट पाहिजे भावा आपल्याला.